आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। अहमदनगरमधील ओबीसींना आवाहन करणारे बॅनर्स प्रशासनाने हटवले। ओबीसींना सहकार्य करावं अशा आशयाचे बॅनर्स लावले होते। आचारसंहिता भंग होत असल्याने प्रशासनाची कारवाई। इगतपुरीतल्या भावली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। विहिरीत अवघा 10 ते 15 दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक। भावली धरणातून पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। यवतमाळच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान। अनेक भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित। पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी। गोंदियात सध्या सातत्यानं तापमानात बदल। गोंदियांचा पारा 41 अंशांवर तर मध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने अचानक तापमानात घट सुद्धा होतीये। वाढत्या मागणीमुळे अमरावतीत लिंबाचे भाव कडाडले। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला 40 ते 50 रुपये किलोचा दर। स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओ प्रशिक्षण बंधनकारक। नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे आदेश। गोंदियात एसटीच्या अमृत योजनेमुळे 11 महिन्यात 2,35,000 ज्येष्ठांना आधार तर ज्येष्ठांचा प्रवास वाढल्यानं एसटीला 1,73,73,000 रुपयांचं उत्पन्न। बुलढाण्याच्या औंधामध्ये वळेखंद देवीचा यात्रोत्सव साजरा। महोत्सवाला हजारो भाविकांची हजेरी। नागपूरमधील मेडिकल सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा रक्तदान मोहिमेशी जोडणार। रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी मेडिकलचा रक्तपेढीचा अभिनव उपक्रम।